नमस्कार, रायचूर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला राऊंड 1 चा गव्हर्नमेंट किंवा एडेड कॉलेजचा काय कट ऑफ गेलेला आहे, त्याचप्रमाणे राऊंड 2 चा त्या ठिकाणी गव्हर्नमेंट किंवा एडेड बीएमएस कॉलेजचा काय कट ऑफ जाऊ शकतो ही माहिती बघायची आहे। त्याचप्रमाणे काही अनपेक्षित कमेंट्स मी त्या ठिकाणी बघितल्या। त्याच्यापैकी एक कमेंट्स असे आहे की सर तुम्ही फक्त प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज जे महाराष्ट्रात येणार आहे त्याबद्दल न्यूज सांगतात, तर गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजची न्यूज का सांगत नाही जे महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात। तर सध्याला या कंडिशनला कोणती न्यूज नाहीच आहे, तर बळजबरी व्हिडिओ बनवायचा कशावर। आता गव्हर्नमेंट कॉलेजची न्यूज असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की गव्हर्नमेंट कॉलेज येण्याची शक्यता आहे, परंतु सध्याला काही न्यूज नाहीच आहे। तुम्हाला सांगायचं झालं तर मागच्या वर्षी जे काही नवीन गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा फॅकल्टी अपुरी आहे, पूर्ण नाही। ते सुद्धा दुसऱ्या कॉलेजवरून फॅकल्टी अवेलेबल करून घेतात आणि तो सब्जेक्ट कंप्लीट करून घेतात। आता या जे काही नवीन प्रस्तावित अहिल्यानगर जिल्ह्यातील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहे इथे सुद्धा अशीच कंडिशन आहे, फॅकल्टी पूर्ण नाहीये। त्यामुळे एनएमसी कडून परमिशन येते का नाही हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे। काही दिवसापूर्वी अशी न्यूज ऐकली होती की त्या ठिकाणी डीन सुद्धा अजून अपॉइंटमेंट नव्हता, आता झाला की नाही, त्याचप्रमाणे फॅकल्टी पूर्ण झाली की नाही, अशा बऱ्याच बाबी आहे। इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण आहे का, आणि ह्या सर्व जर गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण असेल तरच परमिशन येईल। म्हणजे बळजबरी काही व्हिडिओ सांगायचा का, किंवा मग बाकीचे जसे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला एंगेज ठेवतात किंवा आपल्याच युट्यूब चॅनलकडे त्या ठिकाणी अट्रॅक्ट करून ठेवतात, जसं की एमबीबीएस नवीन कॉलेज येणार, कट ऑफ घसरणार, 200 मार्कवाल्या विद्यार्थ्यांचं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण, असे काही फालतू व्हिडिओ आपण बनवतो का। मग अशा कमेंट्स कशामुळे करता मला काही समजत नाही। अशा कमेंट्स करण्यापूर्वी त्या ठिकाणी विचार करा, ओके। कारण बरेचसे असे चॅनल असेल, मला माहिती नाही कारण मी कोणाचं युट्यूब चॅनल बघत नाही, अशा बरेच चॅनल असू शकतात किंवा ते त्या ठिकाणी सांगतात बीएमएस कट ऑफ कमी होणार, बीएमएस नवीन कॉलेज आले, 200 मार्कवाल्यांना भेटणार बीएमएस गव्हर्नमेंट किंवा बीएमएस सेमी गव्हर्नमेंट, असे अनेक चॅनल असू शकतात। मला माहिती नाही, मी कोणाचे चॅनल बघतही नाही। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सूचना आहे, कमेंट्स करण्या अगोदर तुम्ही काय कमेंट्स करता हे बघा, आणि या 2-3 महिन्यामध्ये थोडंफार माहिती जरी म्हणजे माहिती झाली नाही आणि तुम्ही डायरेक्ट तुमची पात्रता नसताना काही कमेंट जर करत असाल तर हे 100% चुकीचं आहे। तुमची पात्रता अगोदर चेक करा, तुम्ही कमेंट्स काय करत आहात। आता एक विद्यार्थी त्या ठिकाणी कमेंट्स मध्ये म्हणत होता की सर तुम्ही त्या ठिकाणी चुकीची माहिती सांगत आहात की कट ऑफ त्या ठिकाणी म्हणजे बळजबरी जास्त सांगत आहात, विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी असंतोष निर्माण व्हावा त्यासाठी कट ऑफ जास्त सांगत आहात। तर असं नाहीये, राऊंड 1 चालू होण्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की ओपन कॅटेगरीचा जो काही राऊंड 3 पर्यंतचा कट ऑफ आहे हा 308 पर्यंत येऊ शकतो, आणि तुम्ही बघू शकता राऊंड 1 चा कट ऑफ जो आहे हा 332 गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये राऊंड 2 मध्ये 10 कॉलेज आले तरी सुद्धा 308 पर्यंत कट ऑफ येतो का नाही ओपन कॅटेगरीचा, ही मोठी शंका त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळं पात्रता नसताना काही कमेंट्स करायची हे कुठेतरी चुकीचं आहे, हे थांबवा। जर तुम्हाला थांबवायचं नसेल तर आपले व्हिडिओ बंद होईल, कारण असं पण ऑनलाईनचे विद्यार्थी घेण्याची माझी इच्छा नाहीच आहे, कारण ऑफलाईनचे विद्यार्थी खूप सारे आपल्याकडे आहेत, परंतु महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थी आहे ज्यांनी काउन्सिलिंग जॉईन केली नाही, अशा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण व्हिडिओ त्या ठिकाणी टाकत असतो। कारण भरपूर आपल्याकडे त्या ठिकाणी ऑफलाईन साठी ऍडमिशन आहेत, 300-400 प्लस ऍडमिशन आपल्याकडे ऑफलाईन साठी दरवर्षी येतात। त्यामुळं जर तुम्हाला आपली माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर जे काही त्या ठिकाणी व्हिडिओ येतात ते जर योग्य वाटत असेल तर कृपया असे कमेंट्स त्या ठिकाणी करू नका, चांगले कमेंट्स त्या ठिकाणी करा। व्हिडिओ आवडल्यास सांगा किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते सांगा। आता एखादा समजा मी कट ऑफवर व्हिडिओ बनवला की बीएमएस चा राऊंड 1 चा हा कट ऑफ गेला आहे किंवा राऊंड 2 चा हा कट ऑफ जाणार आहे, जसे की आता मी या ठिकाणी सांगितलं आहे ओपन कॅटेगरीचा राऊंड 1 चा 450 कट ऑफ गेलेला आहे, 445 पर्यंत राऊंड 2 चा जाऊ शकतो। तर 444 स्कोर असणारा विद्यार्थी परत कमेंट्स मध्ये विचारतो सर मला बीएमएस भेटेल का। अरे व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही मला पर्सनली जरी कॉल करून सांगितलंय विचारलंय की सर मला 444 स्कोर आहे ओपन कॅटेगरी, मला बीएमएस भेटेल का, तर माझं तेच आन्सर असणार आहे जे व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे। की व्हिडिओ मध्ये चुकीचं सांगायचं आणि रिअल मध्ये कॉलवर किंवा मग आमचे जे पेड मेंबर आहे त्यांना खरी माहिती द्यायची असं काही नाहीच आहे। जे मी पेड मेंबर्सना कंटेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो तेच या व्हिडिओ मध्ये कंटेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय, असं नाही त्यांना वेगळं तुम्हाला वेगळं असं काही नाहीच आहे। आणि आपण त्या ठिकाणी असं काही नाही, आपण प्रॉपर त्या ठिकाणी गायडन्स करतो, काउन्सिलिंग त्या ठिकाणी करतो। आता बरेचसे म्हणत असेल तुम्हाला म्हणजे ऍबिलिटी जर चेक करायची असेल, तुम्हाला जर बघायचंच असेल की काउन्सिलिंग प्रति आपलं किती नॉलेज आपल्याला आहे काउन्सिलिंग साठी जर, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये होऊ शकतं या वर्षी किंवा पुढच्या वर्षी या 1-2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 92 गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज येणार आहे।
एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथं स्वतः मी व्हिजिट दिलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात अजून एक नवीन गव्हर्नमेंट BHMS कॉलेज सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे, तिथे सुद्धा मी व्हिजिट दिलेली आहे. जे काही नवीन येणारे MBBS कॉलेज आहे तिथे सुद्धा मी व्हिजिट दिलेली आहे, जे महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि कोणताही विद्यार्थी उठून त्या ठिकाणी काही कमेंट्स करतोय किंवा कोणत्याही कुठेतरी चुकीचं आहे, हे तुमच्यासाठी. आता मला सांगा ना, कोणता असं युट्यूबर आहे ज्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणते प्रायव्हेट MBBS कॉलेज येणार आहे? आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये 6 जे प्रायव्हेट MBBS कॉलेज येण्याची शक्यता होती, त्याच्यापैकी एक आलेलं आहे. 5 कॉलेज अजून त्या ठिकाणी त्यांचं जे स्टेटस आहे ते त्या ठिकाणी अजून त्या कॉलेजला परमिशन आलेली नाही. ओके, त्याच्यापैकी एक कॉलेज परमिटेड झालेलं आहे, जे की कोपरगावचं कॉलेज आहे. आपण व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. असं कोणता युट्यूबर आहे ज्यांनी एवढी क्वालिटी कंटेंट तुम्हाला त्या ठिकाणी सांगतात? जे काही असे सुद्धा काउन्सलर आहेत ज्यांच्याकडे जरी तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केलेले असेल, त्यांना तुम्ही विचारलं महाराष्ट्रात कोणते नवीन BMS कॉलेज येऊ शकतात, कोणते MBBS कॉलेज येऊ शकतात, त्यांना सुद्धा माहिती नाही. मी सांगतोय कारण मी एवढी माहिती घेतोय, त्या ठिकाणी कंटेंट गोळा करतोय, इन्फॉर्मेशन गोळा करतोय, संपर्क त्या ठिकाणी साधावा लागतोय, व्हिजिट त्या ठिकाणी द्यावं लागतं, तेव्हा कुठे एवढी माहिती गोळा होती. आणि तुम्ही जर अशा कमेंट्स करत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे, हे थांबलं पाहिजे. आणि असं नाहीये की माझ्याकडे म्हणजे ऑनलाईनचे खूप सारे कस्टमर आहे किंवा म्हणजे ऑनलाईनच म्हणजे सर्व माझं डिपेंड आहे, असं काही नाहीये. कारण 300+ 400+ दरवर्षी आपले ऑफलाईनसाठी कस्टमर असतात, ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी. आणि ऑनलाईनची आपल्याला गरज सुद्धा नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये असे बरेच विद्यार्थी आहेत जे काउन्सिलिंग जॉईन करू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण व्हिडिओ त्या ठिकाणी बनवतोय. आणि एका राऊंडची काउन्सिलिंग सुद्धा आपण कमी किमतीमध्ये दिली. तुम्ही एखाद्या ऑफलाईन सेंटरला व्हिजिट करा आणि मला 700 रुपयामध्ये मला एका राऊंडसाठी काउन्सिलिंग त्या ठिकाणी देता का? फॉर्म भरून देता का? देणार सुद्धा नाही. उभा सुद्धा त्या ठिकाणी करू नाही शकणार तुम्हाला. एक अर्ध नवीन काउन्सिलिंग सेंटर असेल तर ठीक आहे, शक्यच नाही, घेतच नाहीये. आणि तरी सुद्धा जर तुम्ही अशा चुकीच्या कमेंट्स करत असाल तर ते चुकीचं आहे. कृपया करून हे थांबवा. त्याच्यानंतर आपण मेन विषयाकडे वळूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राऊंड 1चा ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 450 त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजचा गेलेला होता. हा जो कट ऑफ आहे हा गव्हर्नमेंटचा आपण सांगत आहे, गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड. ओके, तर गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेडचा हा कट ऑफ आहे. राऊंड 1चा ओपन कॅटेगरीचा 450 गेलेला होता, राऊंड 2 मध्ये 445 पर्यंत येऊ शकतो. आणि यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो काही कट ऑफ आहे हा जनरल कोटाचा कट ऑफ आहे, वुमन कोटाचा नाही. प्रत्येक कॅटेगरीचा जनरल कोटाचा कट ऑफ आहे. जनरल कोटाचा जो काही शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे त्याची ऑल इंडिया रँक, जनरल HML, कॅटेगरी HML, त्याचं स्कोर ही माहिती आहे. वुमन कोटाचा आपण या ठिकाणी सांगत नाहीये. वुमन कोटाचा आणि जनरल कोटाचा जवळपास सेम आहे. एखाद्या कॅटेगरीचा त्या ठिकाणी कमी असू शकतो, जसं की NTC कॅटेगरी, NTB किंवा VJ कॅटेगरी, या कॅटेगरीचा वुमन कोटाचा कट ऑफ कमी सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यानंतर EWS कॅटेगरी 433 फर्स्ट राऊंड मध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी लागलेला होता. राऊंड 2 मध्ये हा 425 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. OBC साठी पहिल्या राऊंडचं 447, दुसऱ्या फेरीत 443 पर्यंत येऊ शकतो. SCBC साठी 446, 442 पर्यंत दुसऱ्या फेरीत येऊ शकतो. NTD कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ 445, दुसऱ्या राऊंडचा 440 पर्यंत येऊ शकतो. NTC कॅटेगरीचा 449, दुसऱ्या फेरीसाठी 440 पर्यंत कट ऑफ हा येऊ शकतो. NTB कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे राऊंड 1चा हा 441 गेलेला आहे, 406 पर्यंत दुसऱ्या फेरीचा येऊ शकतो, दुसऱ्या राऊंडचा त्या ठिकाणी येऊ शकतो. VJ कॅटेगरीचा 440 गेलेला आहे पहिल्या राऊंड साठी, दुसऱ्या राऊंड मध्ये 437 किंवा 35 पर्यंत येऊ शकतो. SC कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा 390 पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा. आणि राऊंड 2 मध्ये हा कट ऑफ 385 किंवा 87 पर्यंत येऊ शकतो. ST कॅटेगरीचा 309 कट ऑफ गेलेला आहे आणि दुसऱ्या राऊंड मध्ये हा कट ऑफ 305 किंवा 4 पर्यंत येऊ शकतो. याच्यामध्ये फार तर फार 1 मार्काचा फरक येऊ शकतो, जास्तीत जास्त 2 मार्काचा फरक येऊ शकतो. होतोपर्यंत यापेक्षा कट ऑफ कमी जाऊ शकतो 1 मार्कनं, पण आपण सेफ म्हणून त्या ठिकाणी सांगलेलं आहे. आणि जरी कट ऑफ वाढला एखाद्या कॅटेगरीसाठी तर समजा आता ओपन कॅटेगरी मी 445 एक्सपेक्टेड केलेला आहे, गृहीत धरलेला आहे की यापर्यंत येऊ शकतो, 445 पर्यंत होऊ शकतो, 446 जाईल किंवा 445 पण येऊ शकतो किंवा 44 पण येऊ शकतो. 1 मार्काचा फरक त्या ठिकाणी होऊ शकतो, पण मोस्ट प्रोबॅबली त्या ठिकाणी हाच कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगले कमेंट्स त्या ठिकाणी करा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.